पन्हाळा गडावर निसर्गरम्य वातावरणात खोकड तलाव मैदानावर 26 जानेवारी रोजी सुरू झालेल्या शिवछत्रपती पुरस्कार विजेते कैलासवासी दिलीप जोशी यांच्या स्मरणात भव्य टेनिस, फुटबॉल व क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। 30 जानेवारी रोजी याची अंतिम फेरी खेळण्यात आली। साखळी पद्धतीने खेळले गेलेल्या सामन्यांमध्ये राजस्थानी स्पोर्ट्स, एटी स्पोर्ट्स, भारती स्पोर्ट्स व दख्खन स्पोर्ट हे 4 संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झाले होते। राजस्थानी एटी स्पोर्ट्स तर भारती स्पोर्ट्स दख्खन स्पोर्टला मात देत अंतिम सामन्यांमध्ये भिडले। राजस्थानी स्पोर्ट्सचे नितीन माटुंगे, कृष्णा सातपुते यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत 60 षटकांमध्ये 77 धावांचा डोंगर उभा केला होता, पण भारतीय स्पोर्ट्समधील सागर निकम व अमोल निलगुडे यांनी आक्रमक अशी फलंदाजीचे प्रदर्शन करत 4 बॉल राखून राजधानीचा पराभव केला व हजारो प्रेक्षकांसमोर सावकाश चषकचे मानकरी ठरले। वैयक्तिक बक्षिसांमध्ये मॅन ऑफ द सिरीज अमोल निलगुडे, उत्कृष्ट फलंदाज सागर निकम व उत्कृष्ट गोलंदाज विजय पावले यांना देण्यात आले। स्पर्धेची अचूक असं नियोजन मुनाफ मुजावर, नवाज फराज, आकिब मोकाशी, मतरान फराज, सोहेल मुजावर, महेश कांबळे, अक्षय सोरटे, प्रवीण मेटके, केवल कांबळे, सचिन गवंडी, मोहसिन मुजावर, मुतुंजर मुजावर यांनी केले।